माझ्यावर आरोप करणाऱ्यांनी एक तरी पुरावा दाखवावा. रुपाली चाकणकर आक्रमक. गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या वादावर भोंदूबाबा खरात प्रकरणातील आरोपांवर अखेर चाकणकर यांनी मौन सोडले. खरात प्रकरणात चाकणकर यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू झाली. सोशल मीडियावर व्हायरल झालेले काही जुने फोटो, व्हिडिओ, अनेक पोस्ट, अनेक दावे आणि अनेक आरोपांमुळे रुपाली चाकणकर यांचं नाव या प्रकरणाशी जोडलं जाऊ लागलं. काहींनी तर त्यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप केले. मात्र एवढे दिवस शांत राहिल्यानंतर आता रुपाली चाकणकर यांनी एक मोठा निर्णय घेतला असून आरोप करणाऱ्यांना थेट न्यायालयात खेचण्याची तयारी सुरू केली आहे. नेमकं काय म्हणालेत रुपाली चाकणकर, कोणावर आरोप केलेत, कोणाला नोटीस पाठवली आहे, हे सगळं काही जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून. त्यापूर्वी आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आधी लगेच करून घ्या. अशोक खरात प्रकरण उघडकीस आल्यानंतर राज्यभर मोठी खळबळ उडाली होती. महिलांच्या शोषणापासून ते आर्थिक गैरव्यवहारांपर्यंत अनेक आरोप समोर आले. याच काळात सोशल मीडियावर काही जुने फोटो आणि व्हिडिओज वेगाने व्हायरल झाले. त्यामध्ये रुपाली चाकणकर आणि अशोक खरात एकत्र दिसत असल्याने अनेक प्रश्न देखील उपस्थित करण्यात आले. चाकणकर यांचा खरातच्या आर्थिक व्यवहारांशी संबंध असल्याचं सांगितलं गेलं. इतकंच नाही तर काही मुलाखती आणि चर्चांमध्ये त्यांच्यावर महिलांना खरातकडे घेऊन जाण्यापासून ते त्यांच्या व्यवहारांमध्ये सहभागी असल्यापर्यंतचे गंभीर आरोप करण्यात आले. या सर्व घडामोडींमुळे रुपाली चाकणकर यांच्यावर प्रचंड दबाव निर्माण झाला. या संदर्भात त्यांनी आता राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देखील दिला. मात्र आता त्यांनी समोर येत आपल्या विरोधात झालेल्या आरोपांवर जोरदार प्रत्युत्तर दिले. संपूर्ण वस्त्रातील स्त्रीला विवस्त्र करणाऱ्या विकृत प्रवृत्तीविरुद्ध त्यांचा हा लढा असल्याचं त्यांनी त्यांच्या या व्हिडिओमध्ये सांगितले. पाहूयात. खरात प्रकरणामध्ये पहिल्या दिवसापासूनची माझी भूमिका ठाम आणि स्पष्टपणाची होती. खरातच्या कोणत्याही आर्थिक व्यवहाराशी, जमिनीमधल्या पार्टनरशिपशी दुरान्वये माझा संबंध नव्हता. मी कधी कोणत्या महिलेला खरातकडे घेऊन गेले नाही. ना माझा आक्षेपार्ह फोटो व्हिडिओ होता. पण तरीसुद्धा गेले 1.5-2 महिने अतिशय अश्लील अश्लाघ्य भाषेमध्ये विधानं करत, कोणताही पुरावा नसताना माझ्यावर, माझ्या कुटुंबियांवरती केलेले आरोप हे अतिशय वेदनादायक होते. आणि म्हणून आता ही माझी लढाई कायद्याच्या चौकटीतून आहे. इतरांप्रमाणे माझ्या कुटुंबियांनी खरातला गुरु मानलं होतं आणि म्हणून जो पाद्यपूजेचा व्हिडिओ होता तो अतिशय जुना व्हिडिओ होता. त्यावेळेस मी आयोगाचे अध्यक्षही नव्हते. पण तरीसुद्धा खरात प्रकरणाचा तपास हा पारदर्शकपणे व्हावा यासाठी मी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा आणि प्रदेशाध्यक्षपदाच्या अशा दोन्ही पदांचा राजीनामा दिला. तरीसुद्धा ज्या पद्धतीची चिखलफेक झाली, AIचा वापर करून ज्या पद्धतीचे व्हिडिओ बनवले गेले आणि सातत्याने बदनाम करण्याचं षडयंत्र जे रचलं गेलं, त्याच्यासाठीची ही लढाई कायद्याच्या चौकटीतून. आणि म्हणून आशा मिरगे या बाईने डिबेट शोमध्ये अतिशय असभ्य भाषेमध्ये जी विधानं केली, ती विधानं ऐकून तर मला आश्चर्याचा धक्काच बसला. आणि म्हणून मी 4 एप्रिलला पहिली नोटीस ही आशा मिरगेला पाठवली होती. कायद्यापासून पळ काढताना स्वतःचा बचाव करण्यासाठी या बाईने ही नोटीस स्वीकारली नाही, म्हणून पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून 2दा ही नोटीस परत घरी पाठवली. एकूण 3 वेळा नोटीस पाठवली गेली. पण ही नोटीस या बाईने स्वीकारली नाही. अनक्लेम म्हणून ही नोटीस परत आली. आणि म्हणून मला माझगाव कोर्टातून फौजदारी फिर्याद दाखल करावी लागली. माननीय न्यायालयाने याची दखल घेऊन आशा मिरगेला 2 जुलै 2026 रोजी सकाळी 11 वाजता कोर्टात हजर राहण्याची ऑर्डर काढलेली आहे. त्यावेळेस मी देखील हजर असेलच, कारण की हा लढा आता स्त्रीत्वाच्या सन्मानाचा आहे. यामध्ये आशा मिरगेप्रमाणेच इतर काही महिलांनी देखील कोणताही पुरावा नसताना अतिशय बेताल विधानं केली, सातत्याने बदनाम करण्याचा प्रयत्न केला, आरोप केले. कोणताही पुरावा त्या सादर करू शकला नाही. त्या सगळ्यांना 2 दिवसापूर्वी दिल्ली हायकोर्टातून नोटिसा पाठवलेल्या आहेत. दिल्ली हायकोर्टातसुद्धा मी उपस्थित राहणार आहे. हा लढा स्त्रीत्वाच्या सन्मानाचा. इथून पुढे कोणत्याही महिलेच्या चारित्र्यावरती शिंतोडे उडवले जाऊ नयेत यासाठी हा लढा आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थानं हा महाराष्ट्र छत्रपती शिवरायांच्या विचारांचा महाराष्ट्र, जिजाऊ सावित्री अहिल्या रमाई भीमाईचा महाराष्ट्र. संपूर्ण वस्त्रात असलेल्या स्त्रीला विवस्त्र करण्याचा प्रयत्न या विकृत मनोवृत्तीच्या लोकांनी केला. आणि म्हणून
या विकृतीच्या विरोधातला माझा लढा आहे. आता या व्हिडिओमधून चाकणकर यांनी स्पष्ट शब्दांत सांगितलंय की अशोक खरातच्या कोणत्याही आर्थिक व्यवहारांशी, जमीन व्यवहारांशी किंवा भागीदारीशी त्यांचा कोणताही संबंध नव्हता. त्यांनी कधीही कोणत्याही महिलेला खरातकडे नेलं नसल्याची ठामपणे भूमिका मांडली आहे. माझ्यावर जे आरोप झालेत त्यासाठी एकही ठोस पुरावा कोणी दाखवू शकलेला नाहीये असं म्हणत त्यांनी आरोप करणाऱ्यांवरच थेट निशाणा साधलाय. त्यांच्या मते गेल्या 1.5-2 महिन्यांपासून त्यांची आणि त्यांच्या कुटुंबांची जाणीवपूर्वक बदनामी करण्याचा प्रयत्न हा सुरू होता. तसेच इतर हजारो भाविकांप्रमाणे त्यांच्या कुटुंबाने देखील अशोक खरातला एक आध्यात्मिक गुरु म्हणून मानलं होतं. त्यामुळे त्यांच्यासोबतचे काही जुने फोटो किंवा व्हिडिओ असणं यात काहीच वेगळं नसल्याचं त्यांनी म्हटलंय. पण त्या आधारावर कोणाच्याही चारित्र्यावर प्रश्न उपस्थित करणं आणि कोणताही पुरावा नसताना गंभीर आरोप करणं हे मात्र योग्य नाहीये. आणि सोशल मीडियावर व्हायरल होत असलेले काही फोटोज, व्हिडिओज हे AI द्वारे बनवले असल्याचा आरोप यावेळी रुपाली चाकणकर यांनी केलाय. त्यांनी या संपूर्ण प्रकाराला एका महिलेची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न असल्याचं म्हटलं गेलंय. त्यामुळे आता शब्दांनी न बोलता त्यांनी थेट कायदेशीर लढा द्यायचा निर्णय घेतलाय. विशेष म्हणजे या संपूर्ण प्रकरणात आशा मिरगे यांचं नावही मोठ्या प्रमाणात चर्चेत आलंय. कारण त्यांनी सार्वजनिकपणे रुपाली चाकणकर यांच्यावर काही गंभीर आरोप केले होते. मिरगे यांनी दावा केला होता की रुपाली चाकणकर या अनेक महिलांना अशोक खरातकडे घेऊन जात असत. तसेच खरातच्या काही कामकाजात त्यांची भूमिका असल्याचेही आरोप त्यांनी सार्वजनिकरित्या केले. मात्र आता खुद्द चाकणकर यांनी या सर्व आरोपांना थेट खोटं आणि बिनबुडाचं ठरवत थेट आरोप करणाऱ्यांना, त्यांची बदनामी करणाऱ्यांनाच कायदेशीर नोटिसा पाठवल्यात. ज्यात मिरगे यांना 3 वेळा नोटीस पाठवून देखील त्या स्वीकारण्यात आल्या नसल्याचा दावा चाकणकर यांनी केलाय. तसेच रुपाली चाकणकर यांनी स्पष्ट केलंय की त्या शेवटपर्यंत ही लढाई लढणार आहेत. हा केवळ त्यांचा वैयक्तिक लढा नसून कोणत्याही महिलेवर पुराव्याशिवाय आरोप करणाऱ्यांविरोधातील लढा असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. दरम्यान अशोक खरात प्रकरणातील तपास, व्हायरल झालेले फोटो, व्हिडिओज, केलेले आरोप आणि आता सुरू झालेली कायदेशीर कारवाई यामुळे हे प्रकरण पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले. पुढे न्यायालयात काय घडणार, रुपाली चाकणकर यांच्या आक्रमक भूमिकेमुळे या प्रकरणाला कोणतं नवं वळण मिळणार हे पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. तुम्हाला काय वाटतं या संपूर्ण प्रकरणाबाबत, चाकणकरांच्या व्हिडिओबाबत कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा.